श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अथ श्रीराघवेन्द्रविजये पञ्चमः सर्गः। अथ विवाहसमुत्सुककन्यका गुणमणिपितरौ निजमन्दिरात् अगमतामभिवीक्षितुमादरात् द्वारमुपागतमात्मपुरोदरम्। अथ मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे वरमंडळी ही कन्या ग्रामामध्ये प्रवेश करती झाली. त्यानंतर विवाह समुत्सुक कन्यका गुणमणी म्हणजे विवाहास उत्सुक असलेली ती कन्या, ती सुखाधिक गुणांची पात्र असलेली अशी ती कन्या, तिचे पितरऊ तिचे मातापिता आत्मपुरोदरम म्हणजे आपल्या ग्रामाच्या मध्यभागी असलेल्या उपागतम आलेल्या वर असलेल्या व्यंकटनाथांना अभिवीक्षितुम पाहण्यासाठी आदरात प्रेमाने आदराने निजमंदिरात स्वगृहापासून अगमताम निघाले गेले. वरमंडळी कन्याग्रामामध्ये प्रवेश करणार होते. त्याचवेळी श्रेष्ठ अशी कन्या सरस्वती जी विवाहोत्सुक आहे, तिचे आईवडील व इतर आप्तजन वर असलेला व्यंकटनाथ व त्यांच्या इतर आप्तमंडळींचा आदर सत्कार करण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आपल्या घरापासून ज्या ठिकाणी वरमंडळींचा मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले.